हाय, कसे आहात सगळे? तर आज ना कामावरून येताच पाणीपुरी खाल्ली आणि त्याच्यानंतर मला ना बदाम शेक प्यायची खूप जास्त इच्छा झालेली. मग बदाम शेक पिला मस्तपैकी आणि तिथून पुढे घरी आली तर घरी येऊन बघते एवढं मस्त क्लायमॅट्स असं नाही का, इव्हिनिंगला खूप मस्त एवढं मस्त क्लायमॅट दिसत होतं ना, मला खूप जास्त आवडलं. मग त्याचाच थोडासा क्लिप व्हिडिओ मी घेतला आणि त्याच्यानंतर आज मी बनवणार होते मिसळपाव. मग त्याचीच तयारी ते चालू होती. पण त्याच्या पहिले घरी आली आणि घरात एवढी कचरा नाही का, पूर्णपणे घरात पसारा पडलेला. मग तो सगळा आवरला आणि मग त्याच्यानंतर किचन वगैरे साफ केलं आणि मग मिसळपावच्या तयारीला लागले. पहिले तर मी तव्यावर खडे मसाले वगैरे सगळे फ्राय करून घेतले आणि त्यानंतर मी मटकी उकडायला ठेवली. त्यात थोडंसं मीठ आणि हळद टाकली आणि मग मटकी टाकली, ती उकडायला ठेवली. त्याच्यानंतर मी इथे मसाल्याची तयारी करत होते. जो मी खडा मसाला वगैरे सगळा तव्यावर फ्राय केलेला, तो कांदा आणि थोडंसं कांदा, खोबरं, हिरवी मिरची, लसूण, अद्रक हे सगळं मिक्स करून त्याची पेस्ट बनवून घेतली छान अशी. त्याच्यानंतर 1-2 कांदे छोटे छोटे कापून घेतले, कढईत तेल टाकलं आणि मग त्यात ते कापलेले 2 कांदे टाकून द्यायचे आणि ते एवढे मस्त फ्राय होऊन द्यायचे जोपर्यंत ते असे थोडेसे असे ग्रेव्ही सुटत नाही त्याची, तोपर्यंत ते फ्राय होऊन द्यायचे. थोडे लालसर होईपर्यंत फ्राय होऊन द्यायचे. त्याच्यानंतर जो काही मी मसाला बनवला होता तो मसाला त्यात ॲड करायचा आणि तो मसाला फ्राय करून घ्यायचा. जोपर्यंत त्याला असे थोडंसं तेल सुटत नाही तोपर्यंत त्याला व्यवस्थित फ्राय करत राहायचं. ते झाल्यावर मग त्यात तुम्ही तुमच्या चवीनुसार मसाले वगैरे टाकू शकता. मी हळद, थोडासा कांदा लसूण मसाला, गरम मसाला, लाल तिखट आणि मिसळपावचा मसाला आणलेला तो टाकला. त्याच्यानंतर थोडं मीठ टाकायचं, तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता त्यात. मग ते असं हलवून वगैरे घ्यायचं व्यवस्थित आणि मग त्याच्यानंतर तुम्ही जी काय मटकी उकडून घेतलेली ती त्यात टाका आणि त्या मटकीचंच पाणी त्यात टाकायचं, जेणेकरून अजून थोडी चव पण येते आणि आपली मिसळपाव थोडीशी घट पण होते मिसळ. मग त्याच्यासाठी मटकीचं पाणी आणि मटकी सगळं त्यात टाकायचं. मग त्याच्यानंतर त्यात थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मग अशा प्रकारे आपली मिसळपाव इथं तयार आहे. सो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कॉमेंट्समध्ये सांगा. सो बाय गाईज, भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये.